मोठ्या मूर्त्या बघा, खूप मोठ्या आहेत. तरी असतील 20 फुटाच्या. काय म्हणजे हा कारखान्यामध्ये सगळ्या मोठ्याच मूर्ती आहेत. तशीच आपल्याला एकदम मोठी बघायची जराशी साईज, कलर पण मस्त पाहिजे, वाटला पाहिजे काहीतरी आहे. चला देवा भेट. हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे अशा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, खूप दिवसात ना ब्लॉग काढतोय. तर आपण आज चाललोय कुठे चालू तुम्हाला समजलं थंबनेल बघून आपल्याला आतून जायचं कसले गणपती बाप्पा यायची. तर आता आपण चाललोय, पहिलं तर दादरपाडा चाललोय आणि तुम्हाला साईडची आवाज कोणतरी समजला असेल. आपण चाललोय कुठं आज? मी चाललोय आज म्हणजे बघू आता आपल्याला कसं काय कुठे नक्कीच ब्लॉग एंड पर्यंत बघा. पहिले आपण जाऊ दादरपाडला इथनं, मग तिथनं पण आपली सगळी अख्खी मंडळी येईल. मग आपण डायरेक्ट जाऊ हमरापूर पेन साईडला. मस्त की आपल्याला कसं काय पसंत येईल तसं तुम्हाला नक्कीच ब्लॉग मध्ये आता नाही दाखवणार, डायरेक्ट आगमनाच्या दिवशी दाखवेन. पण नक्कीच आपण कसं काय तुम्हाला दाखवेन. तर आता काहीतरी मध्ये थोडा प्रॉब्लेम पण झाला इथं, कारण की आता खूप जोरात पाऊस पडतो 2-3 दिवस, 4-5 दिवस आधी. मग रस्ते पण बंद केले ते. आज आपण चाललोय मस्त की तुम्हाला पण दाखवतो. तर कसा वाटेल नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करू नका. आणि नक्कीच बेल आयकॉन दाबा, आपले व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील. आणि मित्रांनो, लवकर सबस्क्राईब करा. आपण 5,000चे खूप जवळ आहेत. काहीतरी आपल्या 100 सबस्क्राईब पाहिजे. आपल्या भाची लोक काय गप नाही बसत. दृश्य आपण कुठं चाललंय म्हणजे सांग जरा. आता डायरेक्ट तुम्हाला आता दादरपाडा जाऊन भेटतो. गाईस तर चाललोय आपण मस्त की शेंजी टाकले आता आपल्या गाडीतली मंडळी. आता निघूया डायरेक्ट. चाललंय कुठं आता? आता आपण चालू ना हमरापूरला गणपती बघायला. मग आता का आपलं गाव कुठला आहे? जो हमरापूर तिथलं गाव कुठलं आहे? पण पेन तालुक्यामधलं एक गाव आहे जो कलाकेंद्र म्हणून ओळखला जातं. अवघ्या महाराष्ट्रामध्ये असा गाव आहे तो. चला डायरेक्ट आपण आता निघूया, तिथंच जाऊन भेटतो तुम्हाला. Dream, believe in strength. Now I'm the only one. Until I broke the rules, my life destroyed. My life destroyed. Until I woke awake, scream my mind, I shout, the crowd shakes. तुला स्ट्रगल केलं सनी उलटा बसलेला. आता पोहोचू आम्ही 10 मिनिटात. लंगडी बाई ती लंगडी बाई. सनीच्या पाय लागला, इंजर्ड झाला जरा. लंगडी बाई हात मारले काही. पोहोचलो आता गणपती परिसरात. चालू झालेत पण ट्रॉफिक तर फुल डेंजर ट्रॉफिक झालं. आता बघू कसं आपण सुटलं. दिसता चालू झालेत. बघू आता कसा काय आपल्याला पसंत येतोय. एक कारखाना चालतो ते काय आपल्याला आता बघू. आता अजून खूप कारखाना तिथे. आता पुढे दाखवतो तुम्हाला बी दाखवतो. आता तिथं काय जास्त आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली. गाईज बघला एक कसं याला असंच करतात. आर पेरीचा काही त्यांचा आर पेरीचा काहीच. आता आलोय बघू. आता इथं आपल्याला चॉईस येतोय का नाही. आपली अर्धी मंडळी चालत झाली इथं म्हणजे. चला आता तुम्हाला दाखवतो कारखान्यात. आता मी सगळ्या मूर्त्यांना असते पेंटिंग करायला घेतलंय, कारण की आता जास्त दिवस बाकी नाही राहिले. काहीतरी 60 दिवस तर बाकी राहिले असतील. इथल्या तर सगळ्या म्हणजे मूर्त्या पेंटिंगच केलेल्या आहेत. चालू दुसऱ्या कारखान्यामध्ये ऑलरेडी सगळ्या मूर्त्या म्हणजे पेंटिंग झालेल्या आहे. आपण तशी तर घेत नाही, आपल्याला बिना पेंटिंगची लागते. मग आपला अनेश भाऊ सांगतो कसा काय कलर मारता असतो ते. तर बघू आपल्याला. आता आपण फिरतो इथे काय कमी असते पण तरी पण खूप भारी मूर्ती आहे यावर्षी.
काहीच आपल्याला एक मूर्ती तर पसंत आले, म्हणजे आयुष्य त्यांच्या पण घरी गणपती असतो, मग तो वेगळी मूर्ती बघते. ती मूर्ती काय दाखवणार नाही मी. गणपती त्यांच्या घरी गेलं तर नक्कीच ती मूर्ती बघायला भेटेल तुम्हाला. बघू आता कुठली पसंत आले. ब्लॉग मध्ये नाही दाखवणार पण दाखवेन नक्कीच. ही मूर्ती डन केले पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही मी. मोठ्या मूर्त्या बघा, खूप मोठ्या आहेत, तरी असतील 20 फुटाच्या. काय म्हणजे हा कारखान्यामध्ये सगळ्या मोठ्याच मूर्ती आहेत. सगळ्या बुक झाल्यात वाटतं. चला काही इथं पण काय आपल्याला पसंत नाही आली तर जायचं आहे अजून पुढं. जे खूप कारखाने आहेत, म्हणजे कारखान्याची कमी नाही आणि गणपती बाप्पाची पण कमी नाही. थांबल्या आता वडापाव खायला. उडकत घेतले ना सगळे. चष्मा दाखवू नको. ओ माय गॉड. तू किती गेला? 8 का 9 7 10 10 घालून बाईनी वन साईड. खायचा वडापाव भार लागता पण काय पण मला दरवर्षी खातो आम्ही. फुल ट्रॉफिक झालं अमरावतीमध्ये. आज आमचा अजून काय गणपती काय बुक झाला नाही. आई बाईने केलाय मस्त त्याचा, त्यांच्या घरी बसतो. तर बघू आता आपला कसं काय. ट्रॉफिक जस्ट खाली झाले आणि मस्त आहे की जस्ट मस्त वडापाव खाऊन घेतले. आपले माणसा बघा इथं फिरता मस्त. आपण लय डेंजर. एक सोबत 2 खातो. दिसलं का? 2 हातान 2 वडापाव खाताय. वन साईड किंग आहे किंग. आज त्याच्या आम्ही सगळे का बघतो. इथं भेटते का नाही. रोहित दोघांचा आहे होता. बघू आता काय हे साचा कसा काय मूर्ती आहे ते बघू आपण इथं नक्कीच. काही आवडले का बघूया ना. मस्त आहे की आता आपल्याला काय मूर्ती काय इथलं थोडंफार आता कुठे आहे बाबू. आली पसंत पण इथली होती छोटी. म्हणजे तशीच आपल्याला एकदम मोठी बघायची जराशी साईज. कलर पण मस्त म्हणजे पाहिजे, वाटला पाहिजे काहीतरी आहे म्हणून. चला देवा भेट. चला आता आपण जातो पुढे. भाऊ गाडी खोल. चावी त्याच्याकडे ड्रायव्हिंग करते मी. एक स्कूटी आणली, आपले दृश्य पण आहे. चला आता पुढे जाऊ. भाई एवढं कारखाना फिरलो, आम्हाला 5 दिवसाची मूर्ती भेटली नाही. आता मी नाही करून कालव्याची म्हणजे आता जोहे पेनमध्ये आलो. जोह्यामध्ये बघतो आता कारखान्यामध्ये काय भेटतंय का नाही. कारण की इथं तशी भेटली ना. आता हे बघा या आमचा पाठचा 4 वर पकडला तो व्या करते. भाई एवढं कारखाना फिरलो होता 2 तास झालं, 2-2.5 तास झाला आम्हाला. 5 दिवसाची मूर्ती नाही. मूर्ती अजून बघतो. गणपती बाप्पा खूप सुंदर रंगवलेत, खूप सुंदर डिस्प्लेला ठेवलेले आहेत. बघतो अजून काय भेटतंय का नाही. मित्रांनो आता ना फायनली कुठंतरी एक मूर्ती आवडलेली आहे. मग आता ती एक आपला एक दुकानवाला तिथं गेला. आता ती मूर्ती इथं आणायची आणि इथं पेंटिंगला द्यायची. तर बघू आता आम्हाला घरी झालं तर 100% रात्री म्हणजे 7-8 वाजतीलच. आता मस्त की इथं थांबला पण एक कारखान्यात. फायनली आम्ही एक मूर्ती डन केली आहे. तुम्हाला डायरेक्ट आगमनाला बघायला भेटेल. तवाच दाखवेल ही आपली मूर्ती आहे. आता जर याच्या इथं फुल येईल तुम्हाला तवाच दाखवतो. मित्रांनो आता आपण फायनली आपला बाप्पा तर बुक झालेला आहे, म्हणजे आपण डन केला आहे. तर आता मस्त आहे की काय बोलत होते. कारण की इथं आता थोडे दिवस आधी म्हणजे काहीतरी तो खूप पाऊस पडलेला बघा. तरी तुम्हाला माहिती पडला तेव्हा पाण्याचा पूर झालेला. ते कॅमेरा समोर यावाला जरा असे किस्से होते, त्याच्यामुळे मी कॅमेरा समोर आणला नाही. पण त्यांच्याकडून माहिती काढून घेतली. पाणी एवढं छाती एवढे येऊन इथे एवढा पूर झाला की त्यांचं एवढं नुकसान झालंय की तुम्हाला मी दाखवू शकत आहे की शेतामध्ये किती मूर्त्या त्यांच्या वाहून गेल्या अर्ध्या नदीमध्ये. पुढे आहे तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर आपल्याला दाखवलं तर
आणि आता झाले संध्याकाळचं, जरा आपल्याला घरी जायला लेटच होईल. आपली फायनली आपण आपली बाप्पात आपण डन केलेला आहे. तर आता आपण पहिले जाऊया पुढे तिथं, मग तिथं बघू आता कसा काय विषय. मग डायरेक्ट आपण जाऊ डायरेक्ट टू होम. फायनली त्या कारखान्यात मूर्ती घेतली आणि या कारखान्यात आणि डन ना आता डायरेक्ट जाऊ घरी. या कारखान्यामध्ये पेंटिंग करायला दिले. आता आपले कसं आहे की गाडी घेऊ आणि डायरेक्ट जाऊ आता घरी, वे टू होम. तर वाजले 7, तर आम्हाला जायला हो, बघू किती वाजतात कसा काय विषय. गणपती हाय भाई बोलतोय काहीच मस्त आहे की निघतो. चला चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट रस्त्यात. sun.